डेंग्यू डास प्रतिबंधक औषध फवारणी करा व शहर स्वच्छता उपाययोजना करा। सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे, त्यामुळे शहरातील विविध भागात सांडपाणी साठलेलं आहे। नाल्यामध्ये कचरा तुंबलाय, त्यावेळीच साफ करणं आवश्यक आहे। साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचे डास निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। शहर व परिसरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढतीये, तरी त्वरित सदरील विषयावर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून डास मच्छर प्रतिबंधक औषध फवारणी शहरात प्रभागनिहाय करण्यात यावी। आरोग्य निरीक्षक व स्वच्छता निरीक्षक यांच्या देखरेखीखाली प्रभागनिहाय स्थळ पाहणी करून शहरातील विविध ठिकाणी साचलेला कचरा, तुंबलेल्या नाल्या योग्य साफ केल्या जात आहेत का? नाल्या सफाईनंतर तो कचरा वेळेवर उचलला जातो का? घंटागाडी नियमित वेळेवर येते का? याबाबत नागरिकांच्या प्रभागनिहाय समस्या जाणून घेऊन माहिती घेण्यात आली। शहरात फिरणारी भटकी कुत्रे, शहरातील मुख्य रस्त्यावर बसणारी मोकाट जनावरे यांचा योग्य बंदोबस्त नगर परिषद प्रशासनाने संबंधित यंत्रणेमार्फत त्वरित करावा। महत्त्वाचे, डेंग्यू डास प्रतिबंधक औषध फवारणी तत्काळ शहरात प्रभागनिहाय योग्यरित्या नियमित सुरू करण्यात यावी, इत्यादी मागणीचे निवेदन PN न्यूज मराठवाडा प्रतिनिधी प्राध्यापक चांदशेख यांच्या माध्यमातून नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आली। सदरील निवेदनावर प्राध्यापक चांदशेख, संजय दनाने, दौलत पठाण यांच्या स्वाक्षरी आहेत। निवेदनाची प्रत माहितीस्थळ माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे। तरी सदरील निवेदनावर कारवाई व्हावी व शहर स्वच्छता समस्या सोडवणे, डेंग्यू डास प्रतिबंधक औषध फवारणी नगर परिषदच्या संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून शहरात प्रभागनिहाय केव्हा सुरू करण्यात येईल याकडे लक्ष लागून आहे।